तुम्ही? झाली ऊन खाणं, आता जातो घरी, कामं व्हायचे येते. सोनू, मी दिसल्याबरोबर चालली वाटते घरी. नाही हो, तू दिसली म्हणून नाही, मी ऊन खाऊन आली ते चल म्हटलं, आता कामं राहिले बाई, तू मला दिसलीच नाही. आपले काम होतं त्या इकडे, आपले बचत गटातले पैसे पाहिजे होते मले. आपली बचत असन तर दे ना मले. नाही देत नाही, बाहेर देते का नाही देत तुले तर. कोण देत नाही, मी काही भरत नाही का पैसे. तू अशी बोलून आली तशी काही मी भरतच नाही कधी पैसे. हो, माय म्हणणं तसं नव्हतं, गलत फॅमी नको करून घेऊ. कसं तू तशीच बोलली, तुले दिन का नाही दिन बाया नसं. त्याला वाटते नाही ना, आपल्या याच्यातल्या काही सहीच नाही देत ना, त्याला वाटते देते का नाही देत पैसे, आपण तर देतो खडकू खडकू मजूर व्याजही देतो, आपण देत नाही का. कशा कशा देत नाही पाहतो ना मी. नाही तुम्ही गटातून निघून जातो, त्या गटाचा फायदाच काय मग. निघू नको, निघू नको, निघशील तर माय कोण बाई पाहिजे होत्या. फायदा काय व बचत गटात कर्ज नाही भेटत, बचतही भेटत नाही. कसं माणसाला कामाला तर द्यायचं लागणच. महिन्याच्या महिन्या तो माणूस 200 रुपये भरते, त्या माणसाला काही ना काही पैसे तर द्यायला लागत. आता कामाला वावरा धंद्याचं द्यायला नाही लागत काय मले. म्हणतो त्याले, नाही तर ते बचत गटातून निघते म्हणतो, तुम्ही पैसे द्या म्हणतो, बा तिले काम आहे तर. सोनू, तू म्हणते इले भेटले तर भेटून जाईल. व्याजानं किती आणा लागते हो बाहेरून. बचत गटातले भरू शकतो आपण. मी कामाला जाईन तर भरण. कोणचं काम आलं? मागरचा माणूस म्हटलं रोज कामाला जाते म्हटलं. आता गाडी काही आहे नाही मागरच्या माणसापाशी. गाडी पाहिजे हो. मजूर घेऊन जा लागते संग, तर गाडीच नाही ना. किती वेळा काम अडते, मग मजुरी पडते ना त्याची. किती पाहिजे हो पैसे? पाहिजे ते 50,000. हो बबिता, एवढे पैसे दिले काही चुक जातील. तू एकदम 50,000 म्हणाले, कुठचे दिन त्या? 50 नाही तर 30 तरी दे म्हणा त्याइले. पाहतो बाई, दिले तर दिले. तर पा तुम्ही. हो तर नाही कामं राहिले हो, कामं करतो मग जातो मी त्याच्या घराकडे बाईच्या. होते ना मग बरोबर. मी त्याला विचारून पाहतो, मग सांगतो तुले. 30,000 म्हणजे बा तुम्ही 30,000. बाबा मागतो ना आता, नंदा नको लो. नावावर पैसे देते का नाही देत तर पाहतो, दिले पाहिजे पण आता बाहेर. बचत गटातल्या बाहेर देते का नाही देत बाई तर. कसं माणसाची घडी होऊन जाईल दिले तर. पैसे काय भरणंच होते महिन्याच्या महिन्या. मी बचत गटातले पैसे भरले सर, मी मला रिसिप्ट देऊन दे जा. त्याला भेटून जाईल तुमची रिसिप्ट. हो सर, बाहेरना हिशोब दाखवा लागते ना आम्हाला, म्हणून पाहिजे रिसिप्ट. हो, तुमचं बरोबर आहे. आमच्यापाशी रेकॉर्ड लिहिलंच राहते ना बचत गटाचं. तुम्हाला किती काही पैसे लागले तर आम्ही देऊ शकतो, कर्ज वगैरे. तुम्हाला पाहिजे का? किती भेटन सर आता? बचत गट नील असला तर 4-5 काही लागते. ते अजून उद्योगाचा निघाला ना आता, उद्योग ते धंद्याचा, आणि ते कर्ज भरताय भेटून आला तर तुम्हाला ते अर्ज भरून घ्या. बातच तुम्हाला कर्ज भेटते. मग 10 लाखाचं भेटते, 50 लाखाचं भेटते. तुम्हाला करून घ्या ना, उद्योग एखादा टाकून द्या. बरोबर आहे, पण आमच्यापाशी धंदा नाही, काही नाही. काय काढता पैसे ते? बायाला लागले तर मी सांगतो तुम्हाला, विचारून पाहिजे तुम्ही बायाला. हो, विचारा तुम्ही का. मग ते कोणचं काम पडलं तर मग फोन करजा मला. हो सर, सांगतो मग. हो, नक्की सांगा. चालू वाटते बाई तिचं, फोनवर बोलून आली ते. गटाची लिपिका आहे तर लय टेन्शन आहे तिले. वाटते बाप्पा हे. आलं का फोनवर बोलणं? हो, हॉस्टेलला या तुम्ही. नाही या. त्याला पैसे पाहिजे होते व 30,000 रुपये देता का काढून? मोठी फेवर घेऊन आली तिचा, पण बबिताच मला गॅरंटी नाही वाटत बाई. हे मोठी तिचं गॅरंटी घेऊन आली. भरले तर बरं, नाही तर आपल्या डोक्याला टेन्शन. बिचारे मला तर काय जीवन आले, देऊन तर आली हे पैसे, पण तिनं भरले पाहिजे बाई. हो, देतो ना, बस ना तुम्ही. तिचं काम चालू आहे माय. बसा. हो बस. महिन्याचे किती रुपये भरताव तुम्ही? 200 रुपये महिना आहे ताई. तर 30,000 रुपये पाहिजे म्हणून आल्या. हो, तिला 30,000 रुपये पाहिजे म्हणते. तुम्ही 30,000 पाहिजे असन तर, पण महिन्याच्या महिन्या भरा लागून त्याइले. तू म्हणे माहिती आता महिन्याच्या महिन्या कामाला जात जाईल तर बरं म्हणे. मी म्हणे तू मागत खरी म्हणे, मी कधीच मागतले नाही म्हणे, काम नाही पडत काय म्हणे माणसाले, द्या ना म्हणे, दे ना म्हणे, म्हणून आली मी त्या घरी, नाही तर काही येत नव्हती हो बाई. तो म्हणतं पहिल्यांदाच काढून आली. मागं तर उचललं होतं तिनं. ते पहिल्यांदाच उचलत असते कधी पण. मागही किती मोठं घेतलं आणि मार लेट भरे. मग आपल्या तिच्या संगत आपल्याला मग हे झालं मागं. व्याज नाही भरा लागलं का आपल्याला, कर्ज काढलं होतं तर. प्रशांत काकू, आपल्याला काय करावं लागते, ती गॅरंटी घेऊन आली, घेऊ दे ना तिले. महिन्याचं व्याज भरा लागत जाईल. तिनं एका दमानं भर काय लेट भर, पण व्याज महिन्याला चालू राहील तिले. हो, सांगतो ना तिले मी, महिन्याचं तुला व्याज भरायला लागत आणि पैसे भरत जाय काही. मग एवढं कठीण जात नाही बा. बचत उचलून आली तिले व्याज मग लागते. म्हणजे बायाचे पैसे ते हे करून आली ना, मग बायाला व्याज नाही द्यायला लागेल काय सरकारले. तुमचं बरोबर आहे, ते बरोबर आहे, सांगतो मी तिले.
तुमच्या सगळ्या बाया बचत गटातल्या बाईचं नाही काय सह्या घेऊन ये जा. सही शिक्का देतो मी, तुम्ही काढून आण जा मग. लिहून दे जा ताई अर्ज. तुम्ही लिहून दे जा बा, आम्हाला लिहिता नाही येत एवढा. आता तुम्ही नेहमी नेहमी कर्ज काढता, सगळं माय मागं लागतं काय? मला टेन्शन किती आहे, किती लिहायला लागते, इकडलं पाहा लागते तिकडलं पाहा लागते ना. तर तुम्हाला लिहून देऊ काय? लिहून देतो, 50 रुपये लागन मले. बबिताच हुशार आहे, बरोबर लिहिते, तिलेच म्हणतो. ते ताई बबिताच बरोबर लिहिते, तिला सांगतो मी, ते लिहिते मग. दिल्लीने काही पैशाचं म्हटलं का तोंडच बंद होते. दिल्ली नाही पाहिजे पैसे पाहिजे तिले. हो दिल्ली नाही पाहिजे बाई. आपल्याला टेन्शन लागत. ह्या दोघी जणी काय कुचकुच करून आल्या, याच्या मनात ते वाटते पाहिजे ना. तुम्ही काय म्हणून आल्या दोघीच्या दोघी? काही नाही म्हणून आलो आम्ही, अशाच गोष्टी करून आलो. अशा गोष्टी करून आल्या तर सांग ना मला. नाही नाही, आमच्या अशाच होय. ती घरी आहे का? हो हाय ये. तलय बाय आले बाई, त्याला तारीख काही आली तरी पैसे नाही दिले त्या. किती आहे व तू? त्यासाठी आली होती त्या घरी, पैसे आणून द्यायला आली ना मी. भरून दे, आजच आहे ना शेवटची तारीख. झाली तू आली आता 5-10 मिनिटांनी ह्या गेले असते, मी पैसे नेऊन टाकायला चालली होती. आता झाली मी आत्ता आली बाई. काम धंदे करून आली असती तर राहिलं असते माझे पैसे. काळजीच राहायची पैशाची भरेपर्यंत. उचलून तर घेतो बाई, पण बऱ्याच चक्ती लय जोड जाते. असली म्हणजे उचलाच लागते, काय करतं त्याच्याशिवाय होती का आपल्या इकडून कोणचं करणं, म्हणून उचलाच लागते. तू बरोबर आहे ताई तसं. गरज असली म्हणजे उचलाच लागते. आता झालंच ना माय काम, किती मोठं कर्ज उचललं तर 1000 रुपये महिना भरायला लागते. कामाला जाऊन मी भरतो. नाही कामं व्हायचे, मी बबितानं पाठवलं म्हणून आली मी. तिला कर्ज पाहिजे होतं तर बचत उचलते ते. मग म्हटलं विचारून घेतो आपल्या ताईले, म्हणून आली ती मी. ना तू येतो आम्ही, मलाही काम आहे ते सांग, तू सग जाय तू. मग मी चालली. हो येतो जाय. बस या पैसे दे. हे काही असो पण पैसे वेळेवर आणून देते, तारखेच्या आधी. आज या वेळेनं लेट झाले तिचे पैसे म्हणून म्या भरले. त्या वाटणीचे म्या टाकले आणि भरून दिले. आताच साहेबाचा फोन आलता, म्या म्हटलं पैसे भरले, म्हटलं साहेब भाऊ म्हटलं बरं झाले बाई त्या भरले. माझी वेळ किती धगधग वाटे जाऊ दे, ते पैसे द्याच लागते ना मला. बरं झालं मी आली, देऊन दिले. तू ये माणसाच्या मागाला लागते, पैसे द्या पैसे द्या, काव काव आणते. कामाला जाते पण पैसे नाही देत. म्हटलं माय काही पैसे जमा करतो त्या माणसाचे पैसे घेतो मी खिशातले काढून, म्हणून भेटते तरी मला एवढे, नाही तर माणूस देत नाही. म्हटलं सांगतो बबिताला कर्ज देऊ नको, आमच्या दोघीले आम्हाला काम आहे, तिला देऊ नको म्हटलं. बचत देऊ नको तिले, ते भरण नाही भरण कोणाला माहीत. ताई देऊ नका तिले, चांगली नाही ते, पैसे भरत नाही. मागं तर भरले तिनं सगळे पैसे. कोण अशा म्हणून आल्या व भरले, हिनंच भरले. सोनीनं तिच्या बच्चे घेऊन घेत जाय आणि पहिले देऊन देत जाय, मग तिला मागत जाय का व. मी तिला नाही म्हणतो बाई, कुठे टेन्शन घेतो डोक्याले. ती लावली फुसकी, त्याच्याशिवाय होतच नाही, दिलेच नाही पाहिजे, तिचं काम झालंच नाही पाहिजे. जातो आम्ही आमच्या घरी. म्हटलं नाही ना, बरं झालं. काय बाया बचत गटातल्या इले पैसे नको देऊ, तिले पैसे देऊ नको, यायच्या जळती याच्या पोटात लय खूपते. म्हटलं कोणाला पैसे देत असलं म्हणजे बचत गटातल्या बाया अशाच आहे म्हटलं. आता तिला काम पडलं असं बबिताले, म्हणून मागतले, नाही तर काही काढत नाही ते कर्ज. मी असंच म्हटलं देत नाही म्हणून. यायच्या पोटात लय वेळचं कुतकुत करून आल्या, लय वेळच्या गोष्टी करून आल्या दोघीच्या दोघी. याच्यातल्या तशाच बाया आहे नाही काय, तुला माहित नाही काय? कुचकुच करे, मला द्या चकती, ते नाही ना, म्या भरले नाही का पैसे, तशी ते भरण बबिता. माहीत आहे मी एवढे मोठे गट सांभाळतो, मला माहीत नाही काय बायाचे रंग. माहीत आहे मी सगळ्याला देत असतो. कायच्यासाठी पैसे टाकते बिचाऱ्या, 2 पैसे आपल्याला उरले पाहिजे म्हणूनच करते ना, आपल्या वेळेवर काम झालं पाहिजे म्हणूनच करते ना. देत असतो मी सगळ्याला देत असतो, कर्ज बचत संघाचे पैसे देतो, कोणचे लागले तेले देतो मी. हो द्यास लागते ताई, त्याच करते बाया. त्याला गरज असली टेन्शन नाही येत का. पैसे नसले तर कोणाचे देणं राहते घेणं राहते, द्यास लागते. कोणाला घराचं काम असते म्हणूनच मागते बचत पैसे. त्यातले व्याज आहे ना, भरते ना पण त्या. हो भरते तर खरीच. आज नाही भरण उद्या भरण, व्याजही देते. कायले एवढं टेन्शन घ्यायचं, मी नाही घेत असतो टेन्शन बचत गटातल्या बाईचं काम असते. ते आईची तब्येत नव्हती ना, मागं बरं लागते तिले. निरा मागरचा माणूस तमाशे करते दारू पिऊन, तुले तर माहीत आहे, म्हणून तिले टेन्शन येते. काहीच नाही, तिले वाटते माझ्या पोरीले मारते काय करते, म्हणून ते टेन्शन घेते. मग मी मार पडते. सांगतो ते आईच्या घरी, काय सांगत नको जायचो फालतूचे भांडणं. तो डोक्याच्या वर गेला म्हणजे वाटते बाई म्हणाले आपल्या कसं तरी. म्हणून सांगावंच वाटते, म्हणून सांगत असतो मायले. आई आहे तोपर्यंत मला टेन्शन आहे, मग माय नाही बाप नाही टेन्शन नाही राहत का व.
काही सांगायचं असलं ना मा घरी येत जा, तू आईले सांगत नको जाजू, कशी एकटी आहे तुला सोबतीले अशी नको करत जू, मला येत जाय सांगाले. मी म्हणत जाईन त्या नवऱ्याला, मला बोलत नाही तो एका शब्दानं, कशी सांगत जाईन याच्या पुढं आईले सांगत नाही जात. मग घेते टेन्शन तिची आहे बीपीचं बाई काम, बीपीच वाढते मग. हो तर मग ताई